इसका आदमी है, तुम्हारी माँ का भोसड़ा तुम्हारी। खाना खाते ना, गू तो नहीं खाते ना तुम लोग। तुम्हारे को वड़ा पाव और बिरयानी देते, बस तुम्हारी औकात वही है। अरे 200 के ऊपर उसके, इसमें हाथी है, दुनिया के जानवर है, उसको एक हाथी का क्या लेना देना है रे। बरोबर बोलला भाऊ, 200 पेक्षा अधिक हत्ती हा अंबानी सांभाळतो. पण कालच मी गुजरातमध्ये एक व्हिडिओ बघितला. रस्त्यावर एक हत्ती चालत होता, ते पण त्याच्या मालकाकडे, आणि तो मालक त्याचा हॅरेसमेंट करत होता आणि त्या कामापुरता वापर करत होता. हा व्हिडिओ तुम्ही बघा. या व्हिडिओमध्ये हा गुजरात त्या 2 दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की पेटाचं लक्ष कुठे, या हत्तीला मदत करा. या हत्तीला जास्तीत जास्त गरज आहे. ज्या हत्तीला गरज नाही तुम्ही त्या हत्तीलाच नेलात. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, खरंच जर अंबानी एवढा पशुप्रेमी आहे तर त्यांनी मला एक गोष्ट सांगावा. डोनाल्ड ट्रम्पची जेव्हा मुलगी आलेली कार्यक्रमामध्ये, त्या स्वागतासाठी वनताऱ्याच्या हत्तीचा वापर का केला गेला, हा फोटो बघा. ह्यांनी वनतारामधल्या हत्तीचा वापर यांच्या कार्यक्रमामध्ये मी केला. कुठे गेला तुमचा पशुप्रेमी? तुम्ही वनतारामध्ये प्राणी ठेवता, तुमच्या कार्यक्रमामध्ये त्याचा वापर करण्यासाठी ठेवता का? राजू शेट्टीने असं क्लेम केलंय की त्याने एक पोस्ट टाकली. त्या पोस्टमध्ये त्याने असं लिहिलंय की अंबानींनी मी मठाला 2 कोटी रुपये देतो, आम्हाला माधुरी हत्ती द्या, असं प्रस्तापन मांडलं होतं. पण राजू शेट्टी यांनी नाकार दिला. त्यानंतर पेटाच्या थ्रू त्यांनी असे काही आरोप लावले. त्यानंतर ते हत्ती घेऊन गेले. तर माझं म्हणणं असं आहे की त्यांनी 2 कोटी रुपये अंबानींनी त्या राजू शेट्टीला का ऑफर केले, त्या मठाला का ऑफर केले की तुम्ही आम्ही 2 कोटी तुम्हाला देतो, त्यानंतर तुम्ही आम्हाला हत्ती द्या. ह्याचं आहे तुमच्याकडे काय उत्तर? तुम्हारे को वड़ा पाव और बिरयानी देते, बस तुम्हारी औकात वही है। अरे भाऊ, कोल्हापूरचा प्रत्येक व्यक्ती हा वडापाव आणि बिर्याणीसाठी त्या सभेमध्ये, त्या मोर्चामध्ये सहभागी झाला नव्हता. त्या माधुरी हत्तीसाठी सहभागी झालेला, कारण की प्रत्येकाच्या भावना त्या हत्तीसोबत जुडल्या गेल्यात. मित्रांनो, तुम्ही तो व्हिडिओ बघितला, हत्ती कशा प्रकारे रडत होता, त्याचा मालक कशा प्रकारे रडत होता. प्रत्येकाच्या भावना जुडल्या गेल्या त्या हत्तीमुळे. त्यांनी फक्त मागणी केली की आमचा हत्ती आम्हाला परत द्या. त्या सभेमध्ये, मोर्चामध्ये कोणताही राजकीय पक्ष नव्हता, कोणत्याही जातीवादातले लोक नव्हते. फक्त लोक त्या हत्तीसाठी तिथे आले होते, एका भावनासाठी, त्या गोष्टीसाठी तिथे आले होत्या. काही लोकांच्या भावना जुडल्यात ना. या हिंदुस्थानाच्या भाऊच्या नावात फक्त भाऊ आहे, ह्याच्यात भावना शिल्लक राहिलेली नाही. तर मित्रांनो, भाऊला कोल्हापूरवाल्यांनी मजबूत दणका दिलेला आहे. त्यानंतर भाऊनी कमेंट बॉक्स बंद केलेला आहे. दणका बसला ना भाऊ, आता ह्याच्या पुढे बोलताना ना थोडा विचार करून बोलत जा. चला मित्रांनो, जय महाराष्ट्र.